आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 19। तर सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहायचा आहे, त्यानंतर इथे ऑफिस स्किल्स मध्ये जा। यामध्ये एकच आपल्याला नॉलेज चेक दिलेला आहे, तर ते नॉलेज चेक या ठिकाणी दिलेला आहे, तर इथून त्याला स्टार्ट करायचं आहे। यामध्ये बघा 5 प्रश्न आहे। तर पहिला प्रश्न, शेप स्टाईल अप्लाय करण्याकरता आपण डॅश डॅश ग्रुपवर क्लिक करू शकतो म्हणत आहे, तर कोणत्या ग्रुपवर आपण क्लिक करू शकतो? तर शेप स्टाईल ग्रुप हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। एक्सेल वर्कबुक मध्ये पिक्चर इन्सर्ट करण्यासाठीच्या स्टेप सांगा म्हणत आहे, तर याचं उत्तर बघा ऑप्शन नंबर 2 असणार आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। तुमच्या डॉक्युमेंटमध्ये इमेज आणि लोगो ऍड करण्याकरता योग्य ती स्टेप्स निवडा म्हणत आहे, तर कोणती स्टेप्स असणार आहे बघा? तर इन्सर्ट मध्ये जाऊन पिक्चर आहे, त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। डॅश डॅश टॅब आणि डॅश डॅश ग्रुप मधून आपण शीट रोज इन्सर्ट करू शकतो म्हणत आहे, तर याचं उत्तर होम मध्ये जाऊन सेल्स आहे, त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। एक्सेलचे एक्सटेन्शन काय आहे म्हणत आहे, तर एक्सेलचे एक्सटेन्शन हे .xlsx आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे, त्यानंतर येस बटनावर क्लिक करा। तशा प्रकारे आपलं सेशन 19चं पहिलं नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला सिम्युलेशन दिलेले आहे, तर सिम्युलेशन क्वेश्चन्सवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये सिम्युलेशनचे 2 प्रश्न दिलेले आहेत, तर पहिला प्रश्न इथून स्टार्ट करा। शब्दापेक्षा आयकॉन अधिक मनोरंजक पद्धतीचे गोष्टीचे वर्णन करतात आणि तुम्ही सेलमध्ये आयकॉन इन्सर्ट करू शकता। त्यासाठी D5 सेल सिलेक्ट करा आणि कम्युनिकेशनचा पहिला आयकॉन इन्सर्ट करा म्हणत आहे, तर D5 वर इथे क्लिक करायचं आहे। क्लिक जर होत नसेल तर तुम्हाला पुन्हा बॅक बटनावर क्लिक करायचं आहे आणि पुन्हा तो प्रश्न लावायचा आहे। त्यानंतर D5 ला इथे क्लिक करा। D5 मध्ये क्लिक केलं, त्यानंतर इन्सर्ट मध्ये जावं लागेल। त्यानंतर इथे आयकॉन्स मध्ये जा। आयकॉन्स मध्ये गेल्यानंतर इथे कम्युनिकेशन वर क्लिक करा आणि पहिलेच आयकॉन याच्यातून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर इन्सर्ट बटनावर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे तो प्रश्न सोडवायचा आपल्याला। त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे। यामध्ये म्हटलेलं आहे तुम्ही सेलमध्ये पिक्चर इन्सर्ट करू शकता। आता C5 हा सेल सिलेक्ट करा आणि त्यामध्ये कंपनीचा लोगो इन्सर्ट करा म्हणत आहे, तर C5 मध्ये क्लिक करा। इन्सर्ट मध्ये जायचं आहे, पिक्चर मध्ये जा आणि तो पिक्चर घ्यायचा आहे आणि त्यानंतर इन्सर्ट बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपलं दुसरा प्रश्न सोडवायचा आहे सिम्युलेशनचा। त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा, त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं सिम्युलेशन क्वेश्चन सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी स्कोर्स पूर्ण आलेला आहे। सिम्युलेशन झाल्यानंतर आपल्याला सेल्फपाथ लर्निंगचे प्रश्न सोडवायचे आहेत, तर त्याच्यावर क्लिक करा आणि इथून प्रोसीड बटनावर क्लिक करा। यामध्ये 5 प्रश्न दिलेला आहे, तर इथून पहिला प्रश्न स्टार्ट करायचा आहे। मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये स्पार्कलाइन काय आहेत म्हणत आहे, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 असणार आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये क्विक अनालिसिस फीचर काय आहे म्हणत आहे, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये 3D मॅप्स फीचर काय आहे म्हणत आहे, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। खालीलपैकी कोणता पर्याय तुम्हाला MS एक्सेल मध्ये तुमच्या शीटवरील टेबलमध्ये डेटा फॉर्मॅट करण्यास अनुमती देईल म्हणत आहे, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 असणार आहे या ठिकाणी। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये टेक्स्ट बॉक्स फीचरचा प्राथमिक उद्देश काय आहे म्हणत आहे, तर याचा प्राथमिक उद्देश हा हे सेलच्या ग्रिड पासून वेगळे स्प्रेडशीट मध्ये टेक्स्टचे बॉक्स इन्सर्ट करण्यासाठी आणि कस्टमाइज करण्यासाठी वापरले जाणारे एक टूल्स आहे, तर हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर एंड एक्झाम वर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपलं पूर्ण सेल्फपाथ लर्निंग सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी स्कोर्स आपला पूर्ण आलेला आहे। त्यानंतर याला इथून क्लोज करा। त्यानंतर आपल्याला इथे गाइडेड डू वर सेल्फचे प्रश्न सोडवायचे आहेत, तर इथून स्टार्ट करा। यामध्ये 5 प्रश्न दिलेले आहेत, तर पहिला प्रश्न इथून चालू करायचा आहे। दाखवण्यात आलेल्या एक्सेल शीट मध्ये ओल शेप इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट इलिस्ट्रेशन शेप याचा वापर करा म्हणत आहे, तर आपल्याला शेप घ्यायचा आहे ओल नावाचा, तर त्यासाठी इन्सर्ट टॅबवर जा। त्यानंतर इथे शेप्स मध्ये जायचं आहे आणि ज्यातनी ओल नावाचा या ठिकाणी शेप्स दिलेला आहे, तिथून घ्या आणि तो ड्रॅग करून अशा प्रकारे काढायचा आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून। फिल्टर ग्रुप मध्ये स्लायसर ऑप्शन वापरण्यासाठी दिलेल्या एक्सेल शीट मध्ये नंतर इन्सर्ट टॅबवर जा। आता स्लायसर ऑप्शनवर क्लिक करा आणि फोटो
बॉक्स ऑप्शन सिलेक्ट करून फिल्टर लागू करा आणि शेवटी ओके बटनावर क्लिक करा म्हणत आहे. तर यासाठी काय करायचं बघा, इन्सर्ट टॅबवर जायचं आहे. इन्सर्ट टॅबवर गेल्यानंतर आपल्याला इथे फिल्टरच्या ग्रुपमध्ये इथे स्लायसर दिलेला आहे. स्लायसरवर क्लिक करा आणि त्यानंतर इथे फोटोवर क्लिक करा. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून. नवीन मजकूर बॉक्स इन्सर्ट करण्यासाठी दिलेल्या MS एक्सेल फाईलमध्ये इन्सर्ट टॅबवर जा. त्यानंतर तुमच्या शीटमध्ये नवीन टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करण्यासाठी टेक्स्ट बॉक्सवर क्लिक करा आणि त्यामध्ये जानेवारी हे नाव टाईप करायचं आहे. तर यासाठी आपल्याला इन्सर्टवर जायचं आहे. टेक्स्टवर जा. टेक्स्ट बॉक्सवर क्लिक करा. ड्रॅग करून ते काढायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला कोणतं नाव टाईप करा, जानेवारी. तर यातनी आपल्याला जानेवारी अशा प्रकारे नाव टाईप करा आणि त्यानंतर बाहेर क्लिक करून आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. तुमच्या शीटमध्ये बायोन्युमल थिअरम इन्सर्ट करण्यासाठी दिलेल्या MS एक्सेल फाईलमधील इन्सर्ट टॅबवर जा. सिम्बॉल ग्रुपवर क्लिक करा आणि इक्वेशन सिलेक्ट करा. ते इन्सर्ट करण्यासाठी बायोन्युमल थिअरम इक्वेशन सिलेक्ट करा म्हणत आहे. तर या ठिकाणी आपल्याला बायोन्युमल थिअरमवर क्लिक करायचं आहे. इन्सर्टवर जा. इक्वेशनवर क्लिक करा. बायोन्युमल थिअरमवर इथे क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. आणि शेवटचा प्रश्न बघा. दिलेल्या एक्सेल वर्कबुकमध्ये पायवट टेबल वापरण्यासाठी टेबल सिलेक्ट करा म्हणत आहे आणि इन्सर्ट ऑप्शनवर जा. आता पायवट टेबल ऑप्शनवर क्लिक करा आणि एक डायलॉग बॉक्स दिसेल. टेबलची रेंज चेक करा. नंतर न्यू वर्कशीट ऑप्शन सिलेक्ट करा. ओके बटनावर क्लिक करा म्हणत आहे. तर यासाठी बघा आपल्याला इन्सर्ट टॅबवर जायचं आहे. पायवट टेबल घ्या. त्यानंतर याच्यातनी आपल्याला टेबलची रेंज इथे दिलेली आहे तर याच्यावर क्लिक करा. इथं क्लिक केलं त्यानंतर आपल्याला पूर्ण टेबल इथून अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्यायचं आहे. सिलेक्शन केलं त्यानंतर इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे ओके बटनावर क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं गायडेड डू इट वर सेल्फ सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करा. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं पूर्ण गायडेड डू इट वर सेल्फ सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर शेवटचा आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचा आहे. तर इथून स्टार्ट करा. यामध्ये 10 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, शाळा अटेंडन्स आणि असाइनमेंट ट्रॅक करण्यासाठी सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू इच्छिते, कोणता OS आपण टाळावा म्हणत आहे. तर याचं उत्तर एम्बेडेड OS आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. ऋतुजाला स्वतःचा OS तयार करायचा आहे तर तिने काय निवडावे म्हणत आहे. तर त्यासाठी आपण लिनक्स निवडावं लागेल. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. शाळेसाठी लिनक्स बेस्ड OS तयार करायचा आहे, मुख्य फायदा कोणता म्हणत आहे. तर त्याचा मुख्य फायदा हा मोफत आणि कस्टमायझेशन आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. रिसर्च लॅबसाठी सुरक्षित OS तयार करायचा आहे, कोणता सिस्टीम आधी अभ्यासावा म्हणत आहे. तर यासाठी युनिक्स वापरावं लागेल. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. टीनाला नवीन ॲपल लॅपटॉपसाठी OS हवा आहे, ती आयफोन वापरते तर कोणते OS घ्यावे म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे मॅक OS. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. देव लॅपटॉपवर अँड्रॉइड ॲप्स इन्स्टॉल करू इच्छिते, कोणते विंडोज व्हर्जन लागेल म्हणत आहे. तर त्यासाठी कोणते व्हर्जन लागणार आहे. तर विंडोज 11 आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. राहुल मॅक OS वापरतो आणि आयपॅड दुसऱ्या स्क्रीनसारख्या वापरायचे आहेत, तर कोणते व्हर्जन वापरावे लागेल म्हणत आहे. तर यासाठी मॅक OS कॅटलिना वापरावे लागेल. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. श्रेया रात्री मॅक OS मध्ये डार्क मोड लावते, तर कोणत्या व्हर्जन मध्ये हे आले आहे म्हणत आहे. तर हे मॅक OS मोजावे मध्ये आलेले आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. वरूनचा लॅपटॉप स्लो आहे आणि रॅम कमी आहे, तर कोणते OS योग्य राहील म्हणत आहे. तर यासाठी लाईट लिनक्स OS योग्य आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. शाळेची IT टीम स्थिर आणि सुरक्षित सिस्टीम तयार करते, कोणते OS योग्य राहील म्हणत आहे. तर यासाठी युनिक्स हे OS योग्य आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. येस बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं सेशन एंड टेस्ट सुद्धा सोडवणं झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 19 कंप्लीट सोडवायचं आहे.